चोरीचा एसी आणि टीव्ही विक्रीसाठी घेऊन आलेल्या 3 संशयित चोरट्यांना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने वेश बदलून रचलेल्या सापळ्यात रंगेहात पकडले. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिन्नर फाटा येथील एकलहरे रोडवरील भाजीपाला मार्केटमध्ये पोलिसांनी शेतकरी, दूध विक्रेते आणि मजूर अशी वेशभूषा करून सापळा रचला होता. रात्रीच्या सुमारास 2 दुचाकींवरून 3 तरुण एसी आणि टीव्ही घेऊन येताच पोलिसांनी चौफेर घेराव घालत त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी एकलहरे कॉलनी परिसरातून एसी आणि टीव्ही चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. नाशिक पोलीस शहर आयुक्तालय येथे माननीय सीपी सर संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे फरारची मोहीम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. या मोहिमेअंतर्गत पोलीस हवालदार विशाल पाटील आणि त्यांच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली की जे एकलेहरा रोडवरील सिन्नर फाटा येथील जे भाजी मार्केट आहे तिथे काही संशयित लोक चोरीचा माल विकण्यासाठी येत आहेत. त्या दृष्टीने पूर्ण टीमने एक सापळा रचला आणि शेतकरी आणि दूध विक्रेता यांचा वेशभूषा करून सदर टीम तिथे पोहोचली. तर त्या टीमला 3 संशयित इसम मिळाले की ज्यांची नावं त्यांना विचारली असता त्यांनी सांगितली सोहिल नाशिर कुरेशी, वय वर्ष 20, राहणार सिद्धार्थ नगर एकलेहरा गेट. त्याचप्रमाणे चेतन उत्तम तांबे, वय वर्ष 20, सिद्धार्थ नगरचा राहणार. आणि तिसरा इसम सूरज सोपान पवार, राहणार सिद्धार्थ नगर, वय 20. यांच्याकडे एक टीव्ही आणि एसी असा गेलेला माल मिळून आला. आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सोहेल नासिर कुरेशी, चेतन उत्तम तांबे आणि सूरज सोपान पवार असे असून पोलिसांनी आरोपींकडून ब्लू स्टार कंपनीचा एसी, LG कंपनीचा 42 इंची टीव्ही आणि 2 दुचाकी असा एकूण 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे नाशिक रोड पोलीस ठाण्यातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून गुन्हे शोध पथकाच्या या कामगिरीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी दिनेश पगारे, नाशिक.